अंबरनाथ शहरातील 4 दशकापूर्वीची भुयारी गटार योजना 2005च्या सुनामी प्रलयात नेस्तानाबूत झाली होती। त्यानंतर 109 कोटीची वाढत गेलेली 134 करोडची भुयारी गटार योजना पुन्हा नवीन विस्तारित योजना अंतर्गत 68 करोड रुपयांच्या वाढीव खर्चावर गेली आहे। मात्र कोट्यवधी रुपये खर्चून देखील समतोल नियोजनाअभावी सांडपाणी मलशुद्धीकरण केंद्रात मोठ्या प्रमाणात प्रवाहित होत नसल्याने आधीच रस्त्यावर ड्रेनेज लाईन ओव्हरफ्लो होत असताना अंबरनाथ वडोलगाव येथील 45 MLD क्षमतेच्या मलशुद्धीकरण केंद्रात सांडपाणी प्रक्रियेबाबत संशय कल्लोळ निर्माण झालाय। सदर प्रक्रिया केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यक्षम नसतानाही संबंधित ठेकेदाराला कोट्यवधी रुपयांची बिलं अदा करण्यात आल्याचा आरोप करत प्रकल्पातील त्रुटींविरोधात वॉर्ड क्रमांक 12 मधील भाजपा नगरसेविका धनलक्ष्मी जयशंकर यांनी बुधवारी पालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन करून प्रकल्पच बंद आहे तर मग ठेकेदाराला बिल कशाची द्यायची असा सवाल उपस्थित करत आधी चौकशी मग देवके द्या अशी जोरदार मागणी केली। अखेर या आंदोलनाची दखल घेत मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी लिखित पत्र देऊन तक्रारीची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आलंय। यावेळी नगराध्यक्ष तेजश्री करंजुले पाटील, भाजपा गटनेते अभिजित करंजुले पाटील यांनीही नगरसेविका धनलक्ष्मी जयशंकर यांची भेट घेतली।